नांदेड संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात औषधे व अपुऱ्या सुविधेअभावी अनेक लोक मृत्युमुखी झालेत। नागपुरात मेडिकल या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासात 40हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। नागपुरातील मेयो व मेडिकल शासकीय रुग्णालयात विदर्भातूनच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचार करता येतात। मेडिकल येथे 1900 खाटांची तर मेयोत 655 खाटांची क्षमता आहे, त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या रुग्णांची असुविधा होते। या विरोधात मेडिकल येथे मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले व मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबे यांचा घेराव करण्यात आला। मेडिकल येथे होणाऱ्या असुविधा व औषधांचा तुटवडा राज्य सरकारने लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी करण्यात आली। आमची मागणी म्हणजे आता हे 3 दिवसापासून 4 दिवसापासून जे मृत्यूचे तांडव चालू आहे नागपुरात, नांदेडमध्ये ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे त्या घटनेची पुनरावृत्ती न व्हावं म्हणून आम्ही आज इथं मेडिकलचे डीन माझे रजिस्टरना आम्ही भेटायला आलो की या पेपरमध्ये रोज बातम्या येऊन राहिल्या की मेडिकलमध्ये औषधाचा पुरवठा बरोबर आहे नाही आणि मृत्यूदर वाढलेला आहे। या अनुषंगाच्या याच्यामध्ये आम्ही मेडिकलच्या डीन साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की औषधाचा पुरवठा बरोबर आहे आणि कुठलीही जे मृत्यूचा दर हा कोणत्या पद्धतीने वाढलेला आहे, पण आम्ही या उत्तरावर संतुष्ट नाही। आम्ही त्यांच्यावर डीन साहेबांवर आपला मनुष्यबळ गुन्हा दाखल करण्याची हे आम्ही मागणी करतो। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांचा मृत्यू हा चिंताजनक आकडा आहे। याच विषयावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष माननीय विशालजी बडगे यांच्या नेतृत्वात आज मुख्य अधिष्ठाता श्री गजबे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात ज्याप्रमाणे दवाचा तुटवडा असेल, मोठ्या प्रमाणात बाहेरून औषधी मागवण्याच्या डॉक्टरांच्या कॅम्प असेल किंवा रुग्णांसाठी ज्या प्रमाणाच्या व्यवस्था असेल त्या नाहीत, त्यामुळे वाढता रुग्णांचा हा आकडा गांभीर्यपूर्वक होत चाललेला आहे। माननीय शहराध्यक्षांनी आज या विषयावर गांभीर्य घेऊन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिलं। या निवेदनाचं स्वरूप हे प्रेमळ जरी असलं तरी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि या दखल घेऊन पुढील काळात हा मृत्यूचा आकडा कमी व्हावा आणि हे मृत्यूचे तांडव या महाराष्ट्रात इथेच थांबावं असे अपेक्षित निवेदन माननीय विशालजी बडगे यांच्या नेतृत्वात देण्यात आलं। पुढील काळात अगर हा आकडा वाढण्यात आला तर या शासनाच्या विरोधात लवकरच आक्रमक आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्व जिम्मेदारी आरोग्यमंत्र्याची असेल। मला असं वाटतं की या राज्य सरकारच्या धोरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते आहे आणि या राज्याच्या आरोग्यमंत्र्याने लाज असेल तर राजीनामा द्यावा आणि या तिघडी सरकाराचं मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन आपला पदाचा राजीनामा द्यावा आणि या शासनाला सांगावं, नेहमी म्हणत असतात सुसज्ज महाराष्ट्र, ते सुसज्ज महाराष्ट्र कुठे ते दिसत नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो आणि आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागतो। शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता डॉक्टर श्यामराव वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील शौचालय साफ करायला लावून एका आदिवासी उच्चपदस्थ अधिकाऱ्याची अवहेलना करून अपमानित केल्याप्रकरणी हेमंत पाटलांवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार 353 सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी। या मागणीसाठी काल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बहुजन समाज पार्टीचे प्रदेश प्रभारी मनीष भाऊ कावडे व प्रदेश महासचिव परमेश्वर गोणारे यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली। शासकीय रुग्णालयामध्ये ज्या बालकांचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूला खऱ्या अर्थाने या मंत्रालयामधील संबंधित मंत्रालयाच्या ठिकाणचे अधिकारी, मंत्री हे सर्व जबाबदार आहेत। कारण या ठिकाणचा जो डीन आहे तो आदिवासी अंध कम्युनिटी पैकी होता। अतिशय प्रामाणिक आणि शांत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून, अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी म्हणून हा परिस्थितीला आलेला आहे। परंतु
जो हेमंत पाटील खासदार आहे हिंगोलीचा, हा खासदार खऱ्या अर्थाने इथल्या अंध आदिवासी जमातीच्या जीवावरच, त्यांच्या मतावरच तो निवडून आलेला आहे. परंतु या खासदार हेमंत पाटलाला एवढा सत्तेचा आणि संपत्तीचा माज आला की ज्या कमिटीनं याला खासदार बनवलं, त्या कम्युनिटीच्याच एका अंध आदिवासीच्या आमच्या शामरावजी वाकोडे साहेबांना त्यांनी लोकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश, शासनावरचा आक्रोश एखाद्या अधिकाऱ्यावर, ते बी आदिवासी अधिकारी शामरावजी वाकोडे यांच्यावर जावा, हा दुष्ट हेतू ठेवून हा खासदार हेमंत पाटील यांनी जाणीवपूर्वक दुष्ट हेतू ठेवून त्यांना त्या शौचालय साफ करण्याचं निंदने, मानवाला न शोभणारी बाब या खासदार हेमंत पाटलांनी केलेली आहे. शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल जे आहे तिथले श्याम वाकोडे सर डीन आहेत, ते एक सुपर क्लास 1 अधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत जो अन्याय झाला, काय झालं नेमकं हे आम्हाला समजल्यावर इथल्या जो हिंगोली मतदारसंघाचा खासदार हेमंत पाटील यांनी त्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तिथे 30-32 जे मृत्यू झालेले होते पेशंटचे, त्याची पाहणी करत असताना त्यांनी जे काम करायचं तेच करायला पाहिजे होतं आणि त्यांनी जर विचारणा केली असती की सरकारी दवाखान्यामध्ये नेमकं हा प्रकार कशामुळे घडला, ते सगळं त्यांनी बाजूला ठेवलं आणि श्याम वाकोडे सर हे एक मागासवर्गीय आहेत आणि हे आदिवासी कम्युनिटीमधून येतात. त्यांना हे समजल्यावर त्यांनी सगळा रोष जो आहे विनाकारण त्यांच्यावर काढण्याचं काम केलं. याच्या पूर्वीसुद्धा जे वाकोडे म्हणून एक डीन होते, त्यांनासुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा हे अतिशय घाणेरडेपणाचं कृत्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जी मानसिकता आहे, ते पेशंट जे दगावले त्यांच्या परिवाराशी सहानुभूती दाखवणं हा वेगळा विषय, ते तर तुम्ही दाखवलीच नाही, पण तुम्ही सर्व बहुजनांना इथे जाणून बुजून त्यांच्यावर अन्याय करण्याचं तुम्ही काम करता आणि जातीवाद करण्याचं काम करता, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करता. हे खासदाराला हे असं कृत्य करणं हे अतिशय निंदनीय बाब आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार शिक्षण हे मोफत व सक्तीचा अधिकार असताना महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नोकरांचे खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरती होणारा अध्यादेश जारी केलाय. त्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाब दो महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. गरीब मराठा समाजाला आरक्षण, गरीब मराठा समाजाला आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, गरीब मराठा समाजाला आरक्षण, गरीब मराठा समाजाला आरक्षण, ओबीसीचं आरक्षण. वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हे जे सरकार आहे, हे प्रस्थापित सत्ताधारी आहेत, यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेलो आहोत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढंच विचारायचं आहे की आपण हा जो खेळ चालवलेला आहे, हा तरुणांच्या भवितव्याशी चालवलेला खेळ हा कधी थांबवणार आहात. जोपर्यंत तुम्ही हा खेळ थांबवणार नाही तोपर्यंत इथला तरुण शांत बसणार नाही. आज या ठिकाणी शासनानं नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्याचा जो GR काढलेला आहे, आदेश काढलेला आहे, हा आदेश तात्काळ रद्द झाला पाहिजे. आज या ठिकाणी तरुण 18 तास या ठिकाणी अभ्यास करून या ठिकाणी स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा देतो आहे. आज त्यांचं भविष्य या सरकारनं या GRच्या माध्यमातून उद्ध्वस्त केलेलं आहे. आज या ठिकाणी सरकार या सगळ्या परीक्षा या खाजगी कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहेत. या परीक्षांची फी ही 900 ते 1100 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आकारली जाते. इतकी परीक्षा फी या परीक्षांसाठी आहे का, याचा सविस्तर या ठिकाणी खुलासा सरकारनं करणं गरजेचं आहे. या ठिकाणी सरसकट 100 रुपये परीक्षा फी झाली पाहिजे आणि ही जी खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलशाहीचा घातलेला जो घाट आहे, हा घाट या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. आज या ठिकाणी इथल्या तरुणांना जर या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी आमरण उपोषण जर करावं लागत असेल तर ही फार मोठी शोकांतिका या फुले शाहू आंबेडकरांच्या नगरीमध्ये, की ज्या महामानवांनी या ठिकाणी या समस्त तरुणांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला, त्यांच्याशी भवितव्याशी चाललेला हा जो खेळ आहे, हा खेळ तात्काळ रद्द झाला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून करतोय. वडगाव शहर विकास आराखडा या ठिकाणी तात्काळ रद्द झाला पाहिजे. तळसंध्यामध्ये एक चिमुकली अल्पवयीन
काही मुलीचं अपहरण झालेलं आहे, तिला फूस लावून पळवून नेलेलं आहे, त्याचाही तपास या ठिकाणी होत नाही. तर हे तात्काळ या ठिकाणी या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मागणी मी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून करतोय. जय भीम, जय भारत. मी भाविका सावंत, मी तामगाव गावात राहते. मी आता बीकॉम 14वीला आहे. आम्ही वंचित बहुजन युवा आघाडी करून भव्य असा मोर्चा काढला आहे. हे जे भाजप सरकार आहे ते नोकऱ्यांचे खाजगीकरण, परत शिक्षणाचं खाजगीकरण करत असल्यामुळे आम्हाला हा भव्य मोर्चा काढावा लागला. आमच्या ह्या मागण्या आहेत त्या ह्या सरकारने लवकरात लवकर ह्या स्वीकाराव्या आणि आम्हाला न्याय मिळावा. थोरात युवती अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका पदावरती कार्यरत आहे आणि आज या ठिकाणी आपण सगळे बघत आहोत. या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. तर हे का उपस्थित आहोत? हा युवा वर्ग आज का रस्त्यावर उतरला आहे? हे असं उतरण्याची वेळ कुणी आपल्यावर आणली आहे? तर त्यांना जाब विचारण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आज सरकार काय करत आहे? आया बहिणींचे संसार उद्ध्वस्त करून, दारू स्वस्त करून, बाकी महागाई वाढवून, शिक्षणांवरती आपल्या दगड ठेवलेला आहे यांनी. आणि अशा प्रकारे याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपण बघतोय कंत्राटीकरणाचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे. सरकारी 9 कंपन्या त्यांनी खाजगीकरण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी GR देखील जारी केलेला आहे. तर हा GR रद्द व्हावा. आज ना उद्या आमच्या पिढीचं भविष्य धोक्यात आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. आमच्या मुलाबाळांचं भविष्यावरती अशा प्रकारे हे सरकार उद्ध्वस्त करू शकत नाही आणि जर हे सरकार असंच पुढं करत राहिलं तर त्यांच्या डोक्यावरती बसून त्यांना रस्त्यावर आणण्याची हिंमत ही आमच्यात आहे. आणि याच प्रकारे ह्या मागण्या या ठिकाणी मान्य नाही झाल्या तर वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने अजूनही तीव्र प्रकारे आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. जय भीम, जय संविधान. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्ररूप धारण करून त्यांना अश्लील शिवीगाळ आणि 1 लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नसलं अतिक्रमण एक सरपंच हाताशी धरतो पैसे खाण्यासाठी पूर्ण ग्रामपंचायतीनं भ्रष्टाचार लावला. प्रत्येक ग्रामपंचायतीचं कॅशबुक घेऊन तपासून घेण्यात यावी. फसवणुकीचं पद 1 लाख रुपये घेतो, केस टाकून देतो. 1 लाख रुपये दिले तर घेतो. ते 8 जणांवर केस टाकतो घेऊन 8 ग्रामपंचायत वर 8 जणांच्या प्रत्येक शोधत असतो. ग्रामपंचायत शोधत असतो. आणि ह्या महिलेला काय बोलतो तुम्ही 1 तास कुठं नाही यायचं 1 तास साहेब लोकांना जेवण द्यायला म्हणे मी तिकडे चालला म्हणे आवाज नका करू म्हणे. रिपोर्ट काय म्हणतो सरळ कलेक्टर सगळे मी याचे नांदराची भालेगावची आणि काही अन्याय करतात. एसपी ऑफिसला रिपोर्ट दे. 50 रिपोर्ट तुम्ही एसपी ऑफिसला विकत घेतो म्हणजे आता ते तू जर माझं भांडण नाही फक्त 1 घंट्यासाठी बोलवलं कशासाठी बोलवलं याला. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. आर्थिक सामाजिक विषमतेच्या बेड्या तोडून आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे असे आवाहन जालंधर पंजाब येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात
प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपक कदम सर यांनी केलेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोच्च शिक्षण व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र व मोक्याच्या जागा विद्यार्थ्यांनी पटकाव्यात. देशात सर्वोच्च शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. बहुजन समाजाचे शिक्षण आंदोलन हे एक प्रमुख आंदोलन असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. हजारों लोगों का जीवन बदलन का प्रैक्टिकल करके दिखा देता. उस प्रैक्टिकल के अंदर यूपीएससी IAS IPS IFS IRS की सिलेक्शन और उस तो बाद जेड़ा PCS लेवल के कंडक्ट होंगे एग्जाम उन्होंने अंदर सैकड़े स्टूडेंट्स की सिलेक्शन. क्लास 1 जॉब्स के अंदर 1000 बच्चों की सिलेक्शन. और मैं जो दूसरे शब्द कहा कि अज भारत लेवल के उत्ते कोई ऐसा प्रोफेशनल नहीं है जिहड़ा इन्हां दा मुकाबला कर सके इन्हां कंपीटिटिव एग्जाम्स के अंदर. सो मैं ऐसी पर्सनैलिटी मैं दाद देना चाहांगा उन्हां बच्चों की जिहड़े बच्चे सवेर तो बैठे हैं. मैं समझदा कि हुण वक्त आ गया जिहड़े साडे ये प्रोफेशनल्स ने वो प्रोफेशनल तुहानूं हुण जिहड़ी सवेर की तुहानूं भुख लगी है वो तुहाडी भुख दूर करने वास्ते आ रहे हैं और तुहाडे लाइफ के अंदर एक प्रैक्टिकल चेंज तुहानूं नजर आनी शुरू हो चुकी है. और उस चेंज नूं बिल्कुल स्टैंप करने वास्ते मैं बेनती करांगा और बेनती जदों मैं करा ते तुसी बिल्कुल जबरदस्त अपलॉज दे नाल उन्हां दा वेलकम करना. और वो वेलकम दे हकदार ने रिस्पेक्टेड कदम सर. तो बहुत सारे स्टूडेंट्स को थोड़ी सी भूख भी लगी होंगी. तो मुझे लगता है कि यहाँ पर जो राजेंद्र सिंह साहब जो है GP साहब है और बाकी ये संस्था है तो ये सब लोगों ने जो ये प्रोग्राम यहाँ पर जो थोड़ी सी भूख को जो है तो कंट्रोल करते हुए मुझे लगता है कि हमको और धैर्य के साथ ये इतना अच्छा जो प्रोग्राम चल रहा है. अभी हमारे यंग जो एडवोकेट साहब है बहुत ताकत के साथ उन्होंने अपनी बात रखी और सभी वक्ताओं ने अपनी जो बात है तो बड़े जान से रखी दिल से रखी है. और हमारे समाज को आगे बढ़ाने के लिए तो ये बहुत एक अच्छा प्रयास जो है तो वो सर हमारे जो है तो वो कर रहे हैं. यहाँ पर यानी जैसे कि हमारे सर तो मुझे लगता है कि यानी हमारे दिमाग में ये बात जो है तो ये मनोवादियों ने ये बात हमारे दिमाग में डाल के रखी है कि पढ़ के क्या होने वाला है, पढ़ के किसका भला होने वाला है, पढ़ के क्या होने वाला है, पढ़ के किसको नौकरी लगने वाली है, पढ़ के किसका भला होगा. तो मुझे लगता है ये हमारे दिमाग में जो है तो ये बात यानी डाल के रखी है. बाबा साहब की जीवनी अगर हम देखेंगे 6-7 साल के जब बाबा साहब थे 7-9 साल 7-8 साल के तो बाबा साहब के दिमाग में भी ये क्वेश्चन आता था तब. और ये क्वेश्चन जो है तो वो अपने गांव में अपने जो फूफा थे अपने जो रिलेटिव्स थे अपने जो पिताजी थे तो उनको कहते कि भाई पढ़ के क्या करना है. क्योंकि वो इतने यानी मस्ती करते थे और इतने नॉटी थे बाबा साहब अम्बेडकर बचपन में. तो पूरे गली के माहौल को गांव को जो है तो तंग करते थे वो इतने यानी नॉटी थे वो. तो गांव के लोग जो है तो उनको यानी थोड़ा सा तब वो ज़माने में प्लेग आता था वो ज़माने में जो है तो बहुत सारे जो बीमारियाँ होती थी तो कुछ लोग जो है तो कुछ औरतें तो ये कहते थे कि भाई इनको क्यों नहीं आता है इतना हमको तंग करता है लड़का. तो बाबा साहब अपने पिताजी को कहते थे कि भाई पढ़ के क्या करना है. जो ये सवाल हमारे बच्चों के दिमाग में आ जाता है कि पढ़ के क्या करना है. तो रामजी सबका जो उनके पिताजी थे और जो प्रिंसिपल थे मिलिट्री सूबेदार मेजर थे तो तब वो बाबा साहब को कहते कि भाई हम भले गरीब हैं लेकिन गरीब रहा तो भी तुम वर्ल्ड के विद्वान आदमी बन सकते पढ़ के. तो आपको विद्वान बनना है आपको जो है. तो रामजी सबकाल ने बाबा साहब को ये नहीं रखा सामने टारगेट कि भाई तेरे को कोई छोटा मोटा ऑफिसर बनना है या छोटी मोटी नौकरी करनी है या छोटा मोटा घर बनाना है मकान बनाना है कुछ पैसे कमाना है. तो तब रामजी सबकाल ने जो है तो बाबा साहब के सामने सपना रखा था कि भाई बेटा हम भले गरीब हैं लेकिन पढ़ लिख के क्या करना है तो पढ़ लिख के हम विद्वान हो सकते हैं. तो बाबा साहब अम्बेडकर ने वो बात को प्रूव करके दिखाया और वर्ल्ड में सबसे बड़े विद्वान बोल के बाबा साहब जो तो आज रिकॉग्नाइज है. और कोलंबिया यूनिवर्सिटी हो या बाकी यूनिवर्सिटीज़ हो लंदन स्कूल ऑफ यूनिवर्सिटी हो वहाँ पर यानी 100 साल में सबसे ज़्यादा होनहार और सबसे होशियार लड़का सबसे होशियार विद्यार्थी बोल के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जो स्टैचू है तो वो कोलंबिया से लेकर लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स तक लगी है क्योंकि बाबा साहब ने वो सिद्ध किया. और उस बाबा साहब की हम कौम है
उस बाबा साहब के हम बच्चे हैं, तो मुझे लगता है कि IAS IPS IPS तो हमारे लिए बहुत छोटी चीज़ है। हमको इस देश के हुक्मरान बनना है, तो उसके लिए जो है तो मुझे लगता है उसके लिए पहली सीढ़ी क्या है, क्योंकि उसके लिए पहली सीढ़ी जो है तो वो है हमको, यानी आज का जब मैं कहता हूँ, मुझे लोग कहते हैं कि भाई आप तो DM बना रहे, तो मैं बोलता हूँ भाई आज का हमारा लड़का कल चल के CM PM भी बन सकता है। पहले जो है तो ये यानी आज का DM कल जो है तो वो हुक्मरान भी बन सकता है। तो ये पहली सीढ़ी है, तो पहली सीढ़ी जो है तो वो बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको ऑफिसर बनाने की जो कोशिश है वो 1942 में बाबा साहब ने शुरू की थी। और इसकी जो बात है, इसके बाद बाबा साहब अम्बेडकर 14 अक्टूबर जो अब आने वाला है, तो 14 अक्टूबर 1956 को जब हमने धर्मांतर लिया, जब बाबा साहब ने हमको बौद्ध धर्म की दीक्षा दी, तब उस भाषण में बाबा साहब अम्बेडकर जी हमको ऑफिसर क्यों बना ये बता। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील सोशिल्ला येथील गृहसंकुलात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत। सगळ्यात मोठी सोसायटी असलेल्या या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घातलाय। तर यावेळी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त उत्तर विभागातील नागरिकांना सामोरे जायला कुणी नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। पहिलं 18 कनेक्शन झालेले, ते 18 कनेक्शन मध्ये नाही होते, एवढे 450 फ्लॅट आहे, त्याच्यात पण नाही पाणी पुरत आम्हाला। यांच्याकडे आम्ही मांग केलेली 27 लाईनीची बात केलेली, पण या लोकांनी आमचे पैसे घेऊन पण रिजेक्ट करून दिले। तर आमचे एवढंच म्हणणं आहे की आमचे जे लाईनी ते कंप्लीट करायला पाहिजे, जेवढं पाणीचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायला पाहिजे। आणि पाणीपट्टी आम्ही टाकावर भरतो, पण हे लोक आमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही। 3 वर्ष झाले आम्हाला प्रॉब्लेम आहे इथं पाण्याचा। आम्ही येतो इथं, हे लोक आम्हाला काही नाही ना सांगता हकलून लावता। आज यांचं हुकुमशाही नाही चालणार, आम्हाला भरपूर झालं या लोकांचं। याच्या पुढे यांनी आमची काम पूर्ण नाही केली, इथं आम्ही धरणं आंदोलनावर बसून जाऊ, उपोषणला बसून जाऊ, रात्रंदिवस इथं उपोषणला। आमचं काम कंप्लीट करायलाच पाहिजे। 30 सितंबर 2023 को हम लोग पिछले 3 महीने से 4 महीने से कंटिन्यू आ रहे हैं। हम लोगों को जो दिया गया था पर कनेक्शन जो है वो 25,000 बोला गया था। उसके बाद अभी प्राइस बढ़ा करके बोला जा रहा है कि प्राइस बढ़ा करके लेके आओ तो देंगे। पहले 25 पर इन लोगों ने चेक भी एक्सेप्ट किया है, हमारा एप्लीकेशन भी एक्सेप्ट किया था, और अभी डिनाई करके बोलते हैं नहीं देंगे। हमको रीजन जानना है कि क्यों नहीं देंगे। पहले हमारा चेक क्यों लिया गया, जब आप लोग को देना ही नहीं था, उसके बाद में बढ़ाया क्यों जा रहा है, इसका रीजन क्या है बढ़ाने का वापिस से, ये हम लोग को पूरा जानना है। इसीलिए आज हम लोग इधर मोर्चा लेके आए। इसके बाद में भी हमारे को पानी नहीं दिया जा रहा है, हम हमारी लाइन अलग से ले रहे थे, वो भी नहीं लेने दिया गया हमारे को। जब आप भी नहीं दे सकते हो, बाहर से भी नहीं लेने दे रहे हो, तो फिर हम लोग पानी किधर से लेंगे? क्या शौचालय वाले प्यासे मारेंगे? इतनी पब्लिक कहाँ जाएगी बाल बच्चे लेके? उबेर ओलाद्वारे संचालित 2 चाकी वाहने बंद करण्यात यावीत। ओला उबेर संचालकांकडून टॅक्सी चालकांकडून प्रति किलोमीटर 12 रुपये दर, तर 3 चाकी ऑटोला 18 रुपये दर आकारण्यात येतोय। बॅच बिल्ल्यांचा कुठलाही अध्यादेश नसताना वाहतूक विभागातर्फे टॅक्सी चालकांना 10 ते 11 हजार रुपयांचे चालान करण्यात येते। या विरोधात राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे 200हून अधिक टॅक्सी चालकांनी RTO कार्यालयावर धडक दिली। संघटनेचे अध्यक्ष विनोद व्यवहारे यांच्या नेतृत्वात RTO कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व प्रशासनाने लवकरात लवकर त्यांची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली। ओला उबेरतर्फे आंदोलन नाही आहे, हे राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन नाही आहे, हा एक घेराव आहे RTOला। कारण की याच्या आधी 4 महिने 5 महिन्यापूर्वी आम्ही RTO प्रशासनाला सरकारला वेगवेगळ्या प्रकारे निवेदन देऊन ओला उबेरचे जे रेट आहे ते रेट त्यांनी वाढवावे, कमिशन कमी करावं याबद्दल वारंवार आम्ही त्यांना निवेदने दिली। बाईक बंद करण्याची निवेदन, 2 व्हीलर बाईक बंद करण्याची निवेदन दिली। त्यानंतर बॅच बिल्ला याचा कोणता अध्यादेश नसताना सुद्धा बॅच बिल्लाचे चालान कापत आहे याचे सुद्धा निवेदन दिले, पण RTO सतत झोप काढत आहे आणि RTO कोणत्या प्रकारे त्यांना जाग घेत नाही आहे। त्यामुळे वारंवार आम्ही आंदोलन करून सुद्धा काही उपयोग नाही, पण आता हा शेवटचा आमचा हा प्रयास आहे
यानंतर आम्ही याच्यापेक्षा काय करणार ते नंतर वेळ दाखवून येईल. आमची मागणी हेच आहे की ऑटो उबेर यांचे जे रेट आहे ते रेट फार कमी आहे. कमी म्हणजे असे की 3 चाकी ऑटो चालकाचे रेट 18 रुपये आणि यांना 4 चाकी टॅक्सीला 12 रुपये आणि त्याच्यामध्ये त्याला AC चालवावं लागतात. हा रेट आम्हाला मान्य नाही. आणि पेट्रोल वाढलेलं आहे, डिझेल वाढलं, CNG वाढलं, सगळ्या वाढलेल्या भावात आम्हाला 12 रुपये परवडत नाही. त्यामुळे आम्हाला हा रेट पाहिजे आहे. याची एक मागणी आहे. दुसरी मागणी, ओला उबेर पार्किंगचे शुल्क ग्राहकाकडून कापतात, पण पार्किंग कुठेही जागा उपलब्ध नाही आहे. ओला उबेरने अजूनपर्यंत कुठेही पार्किंगची जागा उपलब्ध करून दिलेली नाही आहे. रेल्वे स्टेशनवर आल्या दिवशी ऑटोवाल्यासोबत भांडणं होतात, मारापिटी होतात की टॅक्सी गाड्या का उभ्या होतात म्हणून. या सर्व विषयी आम्ही आज त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांना घेराव करणार आहोत. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्याकडून स्वच्छतागृहांची सफाई करून घेतली. या विरोधात आज नागपूर येथे मेयो आणि मेडिकलच्या निवासी डॉक्टर संघटनेने आंदोलन केले. डॉक्टर हे नागरिकांचे आजार दूर करतात, पर्यायाने रुग्णांची सेवा करतात. राज्यात डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहे. या संदर्भात अधिष्ठातांसोबत खासदारांनी केलेली गैरवर्तणूक घृणास्पद आहे. या घटनेचा विरोध करीत महाराष्ट्राच्या डॉक्टरांनी खासदाराने माफी मागावी व त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गौरव सुरेखा आहे. मी इंटर्न असोसिएशनचा सरचिटणीस आहे. आम्ही GMC नागपूरमध्ये इथं प्रोटेस्ट घेत आहोत कारण की नांदेडमध्ये जे कृत्य घडलं आहे 2 दिवस आधी ते बेहद शरमनाक आहे. आणि जे डीन सरांसोबत जे मेंटल हॅरॅसमेंट झाला आहे ते फक्त डीन सरांचं नव्हे तर पूर्ण मेडिकल कम्युनिटीचं झालं आहे. कारण की जे पॉलिटिकल स्टंट तिथल्या खासदारांनी रचला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी, ते त्यांनी जे घेतलं आहे ते खूप मेंटली टॉर्चरिंग होतं सरांसाठी. कारण की त्यांना जबरदस्ती 25-30 पोरं घेऊन त्यांना धमकवण्यात आले आणि त्यांच्याकडून टॉयलेट साफ करून घेण्यात आले. आमच्या याला जाहीर निषेध आहे आणि आमची एवढी मागणी आहे की खासदारांनी समोर येऊन माफी मागावे आणि असं काही कृत्य पुढं घडणार नाही याची सरकारने जबाबदारी घ्यावी. नाही असं झालं नव्हे तर आंदोलन तीव्र होतील आणि सर्व्हिसेस विड्रॉ करण्यात येईल. स्टुडंट काउन्सिलचा प्रेसिडेंट GMC नागपूर. मी हे बोलू इच्छितो, जे कृत्य घडले आहे ते खूप वाईट आहे आणि असली कृत्य घडले नाही हवे. जर तुम्ही म्हणत आहे डॉक्टर हा देव, ही मनच राहिली आहे, तर आता ह्या मनाचा तुम्ही अवलंब करा आणि विचार करा की काय केलं पाहिजे या गोष्टीचा. आणि खासदारांनी खरीच माफी मागितली पाहिजे समोर येऊन आणि पुऱ्या शासनाने हे आंदोलन केलं पाहिजे की परत ह्या गोष्टी घडणार नाही. बहू, उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. पंढरपूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भैया सोनवणे आले होते. मेळाव्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील असंख्य युवकांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. सदर मेळाव्यासाठी सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव, लखन भंडारे व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा, संजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भैया तुम आगे. तालुक्यामध्ये असणारी जी काही मुख्य गाव आहेत अशा गावांमध्ये सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आता उभारत आहेत. त्यामुळे या तालुक्यामध्ये एक वेगळी ताकद आता निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे.
येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं धोरण एवढंच आहे की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्हाला या ठिकाणी करायचं. या ठिकाणी आम्हाला जे रंजले गांजलेले पीडित अन्यायग्रस्त लोक आहेत यांना न्याय देण्याची भूमिका या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला प्रामुख्याने पार पाडायची. दुसरा मुख्य उद्देश असा आहे की जे सगळ्या जाती धर्मामधले युवक आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, आज कुठलाही त्यांना रोजगार नाही, आज ते स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही, अशा सगळ्या युवकांना एकत्रित करून त्यांना स्वतःच्या पायावरती कसं उभा करता येईल त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सध्या प्रयत्न सुरू आहे. तशाच पद्धतीचं या पंढरपूर तालुक्यातील जे बंडिशे गाव आहे, या बंडिशे गावमध्ये 6 तरुण युवकांना शासकीय योजनेमधून मी त्या ठिकाणी 6 बोलेरो पिकअप त्या ठिकाणी त्यांना आपण दिलेले आहे. आज त्या माध्यमातून त्यांची कुटुंब आज त्या ठिकाणी उभी राहिली, त्यांचं आज कुटुंब त्याच्यावरती चालणार आहे, या गोष्टीचा आनंद आम्हाला आहे. आणि अशाच पद्धतीचं लवकरच या सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये 100-500 तरुणांना कशा पद्धतीनं मला आर्थिक मदत करता येईल, त्यांना कसं स्वतःच्या पायावरती उभं करता येईल, अशा बाबतीमध्ये माझा सध्या प्रयत्न सुरू आहे. राज्यामध्ये असणारे अनेक विषय आहेत. काल परवा आपण पाहिलं, नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये 25 लोक मृत्युमुखी पडली. त्यांना सरकारी दवाखान्यामधून त्यांना सुविधा नीट त्या ठिकाणी देण्यासाठी म्हणून ते प्रशासन कमी पडलं. औरंगाबादमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा प्रकार घडला. त्या ठिकाणी 2 लहान बालकांचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला. अशा सरकारने खरं तर तात्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे, परंतु ते करताना आज आपल्याला दिसत नाही. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी आज जाहीर केलेलं आहे की लवकरात लवकर जर सरकारने ह्याच्यावरती या आरोपींवर म्हणजे जे काही त्याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती जर काय कठोर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या विधानभवनावरती मोर्चा त्या ठिकाणी काढण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भात व कर्मचारी नियुक्तीबाबत संविधान विरोधी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय पुरोगामी संघ भद्रावतीच्या वतीने तहसीलदार भद्रावती यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. पुरोगामी पत्रकार संघ शाखा भद्रावतीचा मी सचिव या नात्याने पुरोगामी पत्रकार संघातर्फे शासनाने जो नुकताच GR काढलेला आहे की जिल्हा परिषद शाळा ह्या उद्योगपतींना दत्तक द्यायच्या, त्यानंतर नोकरभरती ही खाजगी कंपन्यांमार्फत कॉन्ट्रॅक्ट बेसवर केली जाणार आहे आणि सोबतच शाळा बंद 20 आणि 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा, मराठी शाळा बंद करण्याचा एक जो घाट घातलेला आहे, या निर्णयाच्या विरुद्ध पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीतर्फे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांना पाठवित आहोत. खऱ्या अर्थाने संविधानाची पायमल्ली करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. एकीकडे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा विद्यार्थ्यांना दिला आहे. 0 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि दुसरीकडे मात्र त्या शिकत असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट घातलेला आहे. यामुळे गरीब कामगार वर्ग जो असेल, मजूर वर्ग आहे, आदिवासी क्षेत्रात राहणारा विद्यार्थी आहे, हा शिक्षणापासून पुढे वंचित राहील. तहसीलदार साहेब मार्फत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी यांना सरकारने जो नवीन GR काढलेला आहे 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा सर्व त्या बंद करण्यात येणार आहे. संविधानाने जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो सर्वसामान्यांना दिलेला आहे त्या संविधानाचा पायमल्ली करत जो नवीन GR काढलेला आहे त्याच्या विरोधात पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही एक निवेदन पाठवत आहे. आमचं मागणी एवढीच आहे की जे काही शाळा तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करत आहे त्या म्हणजे GR काढलेला आहे त्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्यांनी मागं घेण्यात यावा आणि मूलभूत ज्या हक्क आहे संविधानाने जे सर्वसाधारण लोकांना दिलेले आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे. प्रायव्हेटीकरण, खाजगीकरण या नावाखाली आपण भरपूर काही आतापर्यंत आजमावलेलं आहे. कंपन्यांना दिलेल्या कामानंतर काय होतं याचा आपल्याला अनुभव आहे, तोच काही सांगायला नको. आता चालू असलेला कॉन्व्हेंट असो, दुसऱ्या प्रायव्हेट खाजगी शाळा असो, त्याच्यातली फीबद्दल हे साधारण लोकांना त्याची कल्पना आहे.
शाळेचं जर खाजगीकरण केलं तर उद्या सर्वसामान्य लोकांना ती फी भरणं परवडणार नाही. आता कितीही शासन म्हणत असेल की आम्ही शाळा दत्तक देऊ किंवा काही करू, पण शासनावर आमचा भरोसा नाही. ते आम्हाला माहीत आहे त्याचं खाजगीकरण होणार म्हणजे होणारच आहे. त्याच्यामुळे या GRचा विरोध करत सर्वसाधारण लोकांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे, मोफतच मिळालं पाहिजे, संविधानानुसारच मिळालं पाहिजे आणि तशी तरतूद शासनाने केली पाहिजे. एवढीच मागणी पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीच्या वतीने मी अध्यक्ष प्रवीण चिमुरकर करीत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या वतीने मलकापुरातील लिबो चांडक विद्यालयाच्या प्रांगणावर विभागीय शालेय वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचा आज समारोप करण्यात आला. यावेळी मलकापूर विधानसभेचे आमदार राजेश यांनी युवकांना मार्गदर्शन केले. मलकापूरचं वेटलिफ्टिंग विषयी प्रेम हे कथित केलेलंच आहे. मागच्या वर्षी आपण राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आपल्या मलकापुरात भरवल्या होत्या. जवळपास 2-3 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन आपल्या मलकापुरात झालेलं होतं. अतिशय सुंदर नियोजन आणि सुंदर कार्यक्रम आपला त्यावेळेस झालेला आहे. खरोखरच मलकापूर शहर हे क्रीडाप्रेमी शहर आहे. खूप चांगला इतिहास या मलकापूर शहराला क्रीडाविषयक आहे. आठवण येते वसंतभाऊ सावजींची. त्यांनी या शहराला खूप चांगलं वातावरण निर्माण करून दिलं. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपण या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या 4 वर्षात क्रीडेची जोपासना झाली पाहिजे या दृष्टीने अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यातल्या त्यात वेट लिफ्टिंगसाठी आपण बरंचसं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. भविष्यात सुद्धा आपण आता DPDC मधनं नाविन्यपूर्ण योजनेमधनं अजून एक सेट आपण मंजूर केलेला आहे. लगेचच 15 दिवसात तो सेट आपल्याला आपल्या क्रीडा संकुलाला उपलब्ध होईल. आणि वेट लिफ्टिंग विषयी सांगायचं म्हटलं तर आपण कधीही कोणतीही आवश्यकता असली तर क्रीडाप्रेमींनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा. तालुका क्रीडा अधिकारी आहे, सोळंके सर आहे, अजून तायडे साहेब आहे. यांना कोणाशी संपर्क साधला तरी आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्रात जे काम करतात त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहू असं मी आपल्याला सांगतो. आणि सगळ्यांना ज्यांना जे सिलेक्ट झाले त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत असंच यश संपादन करावं आणि पुढे नॅशनल सुद्धा खेळावं. आताच आशियाई स्पर्धा सुरू आहे. आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं फार चांगली कामगिरी आता आशियाई स्पर्धेत होत आहे. जवळपास 15 ते 16 सुवर्णपदकं आपल्याला मिळालेले आहेत. मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कार्यकाळात येणाऱ्या दिवसात आपल्या मलकापूर एखादा आशियाई स्पर्धाने नव्हे तर वर्ल्ड कपमध्ये आपण वेट लिफ्टिंगमध्ये सिलेक्ट झाले पाहिजे आणि या देशासाठी. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नांदेड येथील सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी यांना शौचालय साफ करण्यासाठी मजबूर करणारे
शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या छायाचित्राचे दहन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. हेमंत पाटील मुर्दाबाद 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 हेमंत पाटील मुर्दाबाद 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 जातीवादी 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 हेमंत पाटील मुर्दाबाद 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 शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील मुर्दाबाद 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 दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी जातीवाद नहीं चलेगी. नांदेडमध्ये वैद्यकीय दवाखान्यामध्ये जे अधीक्षक आहेत त्यांना जे शौचालय साफ करण्याची घटना घडलेली आहे. हेमंत पाटील शिवसेनेचे खासदार त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला महाराष्ट्राला काळिमा फासण्याचं काम केलेलं आहे. साधू संतांच्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हेमंत पाटील हा जातीवादी हरामखोर त्यांनी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना शौचालय साफ करणं म्हणजे हे मानवतेला काळिमा फासण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना काळिंबा फासण्यासारखं आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्याचे पोस्टर जाळून निषेध केलेला आहे. आणि हेमंत पाटील जर मुंबईमध्ये आला तर त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार आहे असं जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड मी असं आवाहन करतोय की हेमंत पाटीलचे कपडे फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळ आयोजित वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे वेगळेपण या विषयावर प्रख्यात विचारवंत समीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नमस्कार, मी प्राध्यापक कल्पना जाधव. पीपल्स कॉलेज मराठी विभागांतर्गत वाङ्मय मंडळाच्या वतीने आज आम्ही वामनदादा कर्डकांच्या गीतांवर भाष्य करणारा कार्यक्रम ठेवला होता. डॉक्टर प्रकाश मोगले सर यांनी या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. खरं तर लोककवी असणारे वामनदादा कर्डक हे आज सगळ्यांनाच माहिती आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर ज्यांनी गीतांचा कार्यक्रम करून आंबेडकरवादी विचार गावागावात सर्वसामान्य माणसात दलित वस्तीत पोहोचविला, अशा कवीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रकाश मोगले सरांनी या ठिकाणी अनेक दाखले देत त्यांच्या कवितांचं वाचन करत त्यांच्या गीतांचं महत्त्व स्पष्ट करून सांगत अत्यंत सुंदर पद्धतीने प्रबोधनात्मक या कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. आणि यासारख्या कार्यक्रमांची खरं तर आज गरज आहे. नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम मिळाले पाहिजेत. नवीन कवींचे आणि जुन्या कवींचे सांगड घालून अशा कार्यक्रमांची मांडणी ही सातत्याने पीपल्स कॉलेजमध्ये होत असते. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम वरचेवर होत राहो, असेच कार्यक्रम इथे होत राहतील अशी अपेक्षा आहे. त्याचं महत्त्वाचं केंद्र आहे तो माणूस. पण हा माणूस कुठल्याही जाती धर्माचा देशाचा असू शकतो. तो दुःखमुक्त व्हावा, व्यथामुक्त व्हावा ही वामनदादाच्या गीताची मागणी आहे, मांडणी अशीच आहे. आणि याच्यासाठी मग त्या माणसाच्या दुःखाला जे जबाबदार घटक आहेत त्या घटकांच्या विरुद्ध उठाव करण्याचं लढा करण्याचे आव्हान वामनदादा आपल्या गीतामधून करतात. काही असो, माणूस हा मुक्त झाला पाहिजे आणि माणूस सुखानं आनंदानं जगला पाहिजे आणि त्यानं हे विश्व सुंदर आनंदी केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना वामनदादाच्या सर्व गीतामधून आलेली आहे. सर, नवीन जे गीतकार आहेत यांच्यासाठी आपण काय सांगा? नवीन गीतकारांनी गीतं लिहिणं थांबवून वामनदादाच्या गीताचा पहिल्यांदा अभ्यास करावा 5-10 वर्षे. आणि वामनदादांनी जे शब्द वापरले, ज्या भावना वापरल्या, अशा पद्धतीचे गीतं त्यांनी लिहिली पाहिजे. आणि मग त्यांच्या गीतामध्ये काही सुधारणा होते. एका गायकाचे गीत आहे, भीम नंगी तलवार गमाय. वामनदादांनी कधीही आणि कुठेही शस्त्राच्या सोबत बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं प्रतिमा वापरलेलं नाही. हा प्रशांत मोरे नावाच्या त्या कवीची ती कविता आहे. आणि अशा कवींनी वामनदादाच्या गीतांचा, प्रतिमांचा जर अभ्यास केला तर असे फालतू कविता ते लिहिणार नाहीत अशी मला आशा आहे. मानवी समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी आपल्या गायनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे.
वामनदादांचा मानवता रुजवण्याचा, बुद्धिवाद विज्ञानवाद रुजवण्याचा आणि बाबासाहेबांचा जातविरहित, शोषणविरहित, भेदाभेद विरहित, विषमता विरहित, अंधश्रद्धा विरहित समाजव्यवस्था भारतामध्ये प्रस्थापित करण्याचा जो जीवन संदेश आहे, हा संदेश जनमानसामध्ये रुजवण्यासाठी वामनदादा कर्डकांनी जे फार मोठं काम केलेलं आहे, ते काम नव्या पिढ्यांच्या मनामध्येही रुजावं यासाठी म्हणून प्राध्यापक प्रकाश मोगले यांचं व्याख्यान आज इथे आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून वामनदादांची व्यापक अशा प्रकारची मानवतावादी विचारधारा जनमानसामध्ये रुजवण्याची प्रक्रिया आम्ही करतो आहोत. परभणी शहरातील राहुल नगर येथे विशाखा महिला मंडळाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाच्या समाप्ती समारोह कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी भंते संघमित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रावस्ती महिला मंडळ गौतम नगर, यशोधरा महिला मंडळ फुले कॉलनी, सुमित्रा महिला मंडळ अजिंठा नगर, आम्रपाली महिला मंडळ, रघुदास सोसायटी यांचे पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे गोपीनाथ कांबळे, सुनील पवार, ज्योती गायकवाड उपस्थित होते. ग्रंथवाचक प्रियतमा भारत उबाडे यांच्या विशाखा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आज या ठिकाणी राहुल नगर या ठिकाणी गौतम नगर येथील महिला मंडळ, राहुल नगर येथील महिला मंडळ, अजिंठा नगर येथील महिला मंडळ, रघुदास सोसायटी येथील महिला मंडळ, हे सर्व फुले कॉलनी येथील महिला मंडळ या सर्वांनी या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या समारोपासाठी सर्वांनी उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य केलं आणि सहकार्य करून याच्यामधून हा धडा घेतला की माणसाच्या मनातील राग, लोभ, द्वेष, मोह, अहंकार, मीपणा, गर्व आणि घमंड हे सोडून देऊन बुद्धाच्या मार्गाने आरूढ व्हावं, हाच या ठिकाणी सर्वांच्या वतीने संदेश देत आहोत. आणि मी इथं ग्रंथ वाचायला यायला लागले. 3 महिने कसे गेले मला समजलं सुद्धा नाही. आणि सगळ्या या माझ्या बसलेल्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या माझ्या सासू आहेत आणि प्रेमळ आहेत. सासू मा म्हणते मी त्याला ग्रंथ वाचनामध्ये. आणि एखाद्या वेळेस कसं सगळ्यांना सवय असते की काय असतं, दुपारी जेवण झालं की सगळ्याचा नित्यनेम बनलेला असतो की काय थोडंसं जेवण झालं की झोपतातच महिला. मग ग्रंथ वाचन करत असताना कुणाला मग वंदना घेत असताना डुलकी येते काय येते म्हणून मी मध्ये मध्येच थोडंसं हसवायची त्यांना. कशामुळे की हसल्यावर सगळं असं रिलॅक्स वातावरण राहतंय. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात तुर्तास इथेच विराम घेतोय. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.